दादा, ओमराजे निंबाळकर हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चाचा जोर धरू लागली आहे. काय तुमचं यावर? माझं यावर एवढंच मत आहे की ही चर्चाच असावी आणि ही अफवा ठरावी. आणि जसं याआधी या जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एकसंघ होता, सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी प्रस्थापितांच्या लढत होता, तसंच इथून पुढच्या काळातही हा पक्ष एकसंघ राहावा आणि सर्वसामान्यांचा आवाज बनून ह्या पक्षानं काम करावं, हीच माझी अपेक्षा आहे. एक अशी चर्चा आहे की म्हणजे तृणमूल काँग्रेस फुटली, त्यानंतर सपा फुटली, इथं खासदार गेलेत, हे सगळं डिलिमिटेशनसाठी सुरू आहे की काय? सध्या जे चालले म्हणजे एखादा पक्ष निवडणुकीनंतर 14 दिवसात फुटतो, एवढा कट्टर विरोध असताना सुद्धा, तर हे फक्त जे मागं डिलिमिटेशन बिल हे जे बहुमतामुळं त्यांच्या 2/3 मेजॉरिटीमुळं फेटाळलं गेलं आणि महिला आरक्षणाच्या नावाखाली ह्यांना जे पुनर्रचना करायची आहे, ह्या उद्देशासाठीच भारतीय जनता पार्टी हे फोडाफोडी करते, असं माझं नाही सगळ्यांचंच मत आहे. लोकसभेत भाजपला म्हणावं तेवढं यश मिळालं नव्हतं तरी आणि सध्या हे खासदार फोडून त्यांना हे बिल आणायचं आहे असं वातावरण तयार केलं जातं आहे. हे बिल आणून एका प्रकारे लोकशाहीची म्हणजे लोकशाही ही कागदावर ठेवायची. आपल्याला हवे तसे आसाममध्ये आपण बघितलं की आसामची निवडणूक झाली, त्यात हवे तसे मतदारसंघ करून घेतले आणि त्यांनी सत्ता परत आणली आसाममध्ये. तशाच पद्धतीनं यांना दिसतंय की पुढची सत्ता येणं अवघड आहे. जनतेमध्ये रोष वाढत चाललेला आहे वेगवेगळ्या कारणाच्या नुसार. त्यामुळं हा रोष जर थांबवायचा असेल तर आपण आपल्या सोयीचे मतदारसंघ करणे आणि त्यात परत निवडणूक जिंकणे, यासाठी हा सगळा अट्टास भारतीय जनता पार्टी करते असं मला वाटतं. तुमची भूमिका काय असणार आता? मी कालही उद्धव साहेबांसोबत होतो, आजही उद्धव साहेबांसोबत आहे आणि उद्याही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच आहे. दादा, राजकारणातील प्रसिद्ध जोडी म्हणून ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील ही जोडी होती. ती जोडी आता फुटणार आहे आणि ती जोडी फुटू नये म्हणून तुमचे प्रयत्न काय असणार आहे? मी सुरुवातीला सांगितलं की ह्या ज्या चर्चा आहेत ही अफवाच असावी आणि पहिल्यासारखंच एकसंघपणे आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यात काम करावं, हीच माझी अपेक्षा आहे. आणि ह्या ज्या चर्चा आहेत ह्या अफवाच ठराव्यात आणि आम्ही जसं पहिले एकसंघ होतो इथून पुढच्या काळातही तसंच राहावं, हीच अपेक्षा माझी आहे. धाराशिवमध्ये शिवसेनेचा ठाकरेंच्या ओके पॅटर्न चर्चा सगळी काय होती. ओमराजे जात आहेत, कैलास पाटलांची भूमिका काय? ओमराजे जात आहेत का नाही याबाबत संदिग्धता अजूनही आहे. म्हणजे माध्यमातनं वर्तमानपत्रातनं आज ह्या क्षणापर्यंत अजून संदिग्धता आहे आणि आमचा पक्ष एकसंघ राहावा हा प्रयत्न माझा कालही चालू होता आणि शेवटपर्यंत राहणार आहे. काय करतात प्रयत्न नेमके? मी त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहे, पण संपर्क होत नाही. पण निश्चितच मी संपर्क करून असं काय होणार नाही, आमचा पक्ष जसा पहिला होता जिल्ह्याचा तसाच एकसंघ राहावा यासाठी प्रयत्नशील आहे. शेवटचं बोलणं तुमचं कधी झालं, काय झालं? नाही, परवा फक्त केसचा विषय जो होता तारखेचा त्या दिवशी झालं, तर त्यानंतर नाही बोलून झालं. या सगळ्या चर्चेनंतर तुम्ही काही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला? प्रयत्न करतो, बोलणं झालं नाही, संपर्क होत नाही माझा, मी तेच करतोय प्रयत्न. काल एक गाडी पुणे विमानतळावर होती, ती कैलास पाटलांच्या नावावरती होती गाडी होती. गाडी असेल तर मग ती नेण्यासाठी आली असं RC बुक दाखवा तुम्ही कोणाच्या नावावर आहे, असली चांगली गोष्ट आहे. असं काही म्हणजे हवेतल्या गप्पा मारत जाऊ नका. कुणाच्या नावावर गाडी होती काय होती, मग RC बुक कळतं ना. तुम्ही एखादी गोष्ट बोलण्याआधी त्याची खात्री करत जावा. असले तर तुम्ही RC बुक दाखवायला पाहिजे होतं, ही गाडी तिथं होती, हे त्याचे व्हिज्युअल्स, हा तुमचा नाही मग दाखवा ना मला, त्या गाडीचा नंबर सांगा, मग त्यानंतर त्या गाडीचा RC बुक दाखवा. आता ऑनलाईन कुठल्याही गाडीची कुणाच्या नावाला कळते. असं विनाकारण काही तुम्ही चुकीच्या गोष्टी माध्यमांमधनं पसरू नये, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. ज्या दिला गेली रात्री 1 वाजताची जी चर्चा आहे, त्या दिवशी कैलास पाटील पण पुण्यातच होते आणि त्यांची भेट झाली असं पण बोललं जातं. मी पुण्यात होतो, मी त्यांना भेटण्यासाठीच गेलो होतो, पण माझी भेट झाली नाही, हे स्पष्ट सांगतो. आणि ही गोष्ट मी पक्षप्रमुखांना सांगूनच पुण्याला गेलो होतो. ओमराजे निंबाळकर यांच्यावर दबाव असल्याचं संजय राऊत म्हणतायत, काय त्याबाबत म्हणजे तेच सांगू शकतात दबाव आहे का नाही, हे खासदार साहेब सुद्धा सांगू शकतात. सुषमा अंधारे यांचा काय तुम्हाला फोन आला होता, काय काय बोलणं झालं? सुषमा अंधारे जसं बऱ्याच जणांचे नेते मंडळीचे फोन आले, त्यात सुषमा अंधारेने सांगितलं ना तुम्हाला काल काय ते. खरं तर आता मी त्यांना ज्या गोष्टी खऱ्या आहेत किंवा ज्या वाटतात ते मी मोकळेपणे त्यांना बोललो होतो.